नमस्कार मित्रांनो, तर पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनेल मध्ये। मित्रांनो, माहिती जाणून घ्यायच्या आधी आपण सर्वप्रथम मान्याचे दर्शन घेऊ व पुढील माहिती सुरुवात करू। कालच्याला मित्रांनो मी नानांची मुलाखत घेतली, त्यावेळी तुमचा सर्वांचा एक प्रश्न होता की मोन्याला कुठून आणले, मोन्याच्या मूल मालकाचे नाव काय आहे, तर ते आज मी तुम्हाला सांगणार आहे या छोट्या व्हिडिओ मध्ये। मित्रांनो, मोन्या हा तळेगाव या ठिकाणावरून नानांनी आणलेला आहे। तर मोन्याचं मालकाचं जे आडनाव आहे ते भागवत म्हणून मला समजलंय मित्रांनो। आणि तुम्ही सगळेजण विचारत होते की त्याला किती रुपयाला आणलेलं आहे, तर आता नानांनी त्याला तसंच आणलेलं आहे। म्हणजे जे भागवत मामा आहे त्यांना आपल्या नानांना तसंच दिलेलं आहे, अजून त्यांचा काही व्यवहार झालेला नाही इथपर्यंत तर माहिती मला भेटलेली आहे। तर त्याच्यामुळे अजून त्यांचा काही व्यवहार झाला नाही, त्याच्यामुळे किती रुपयाला आणला काय ते अजून तरी कोणाला माहित नाहीये। मला जेवढी माहिती मिळाली मी तेवढी तुम्हाला सांगितलेली आहे। आणि आपल्या नानांच्या दावणीला सर्वप्रथम जो हिंद केसरी होता तो टकाटक मामा होता मित्रांनो, आणि त्याचं वय आता आहे 25 वर्ष। आणि आता हा जो तुम्हाला दिसतोय तर हाच आहे मोन्या। मित्रांनो, मोन्या हा अतिशय खुंकार बैल दिसतोय। कालच्याला मी जेव्हा गेलो होतो त्यावेळेस त्याच्या डोळ्यांमध्ये मला दिसत होतं की त्याच्या डोळ्यामध्ये सुद्धा ती बैलगाड्यांची आग आपल्याला डोळ्यांमध्ये दिसते। आणि ते सर्व झाल्यानंतर नाना आले होते, नानांनी सर्वप्रथम आपल्या मान्याची पूजा केली, त्याच्यानंतर मग मुलाखतीस तयार झाले। नानांना मी फोन केला होता, तर सर्वप्रथम नाना पूजा करत होते। आता तुम्ही व्हिडिओ मध्ये पाहत असाल नानांची पूजा चालू होती। आणि ज्याने कोणी आपले नानांची मुलाखत पाहिली नाही त्यांनी माझ्या व्हिडिओवरती तुम्ही पाहू शकता जाऊन। आता तुम्हाला व्हिडिओच्या शेवटला दिसेलच नानांच्या मुलाखतीचा व्हिडिओ, त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही बघू शकता मित्रांनो। तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला, मोन्याबद्दल थोडीशी माहिती तुम्ही काल जी विचारली होती ती थोडीशी सांगितली। मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर तुम्हाला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो, जेणेकरून असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत आम्ही घेऊन येऊ। चला सगळ्यांना बाय बाय।